कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर शनिवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी सुमारे 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला। प्राथमिक माहितीनुसार नितेश रामलाल राठोड वय 21 राहणार विसापूर तालुका चाळीसगाव व हेमंत दयाराम राठोड वय 20 राहणार कृष्णपुरी तालुका चाळीसगाव हे MH19 DY 3673 या दुचाकीवरून येवल्याच्या दिशेने प्रवास करत होते। त्याच दिशेने त्यांच्या मागून एक ट्रक येत होता। एसगाव शिवारातील महामार्गावर रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काटेरी झाडांमुळे दुचाकीस्वाराचा अंदाज चुकल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात नितेश रामलाल राठोड यांनी हेल्मेट परिधान केलेले असूनही त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर हेमंत दयाराम राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नितेश राठोड यांना तपासाअंती मृत घोषित केले। जखमी हेमंत राठोड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण तसेच संबंधित ट्रक व चालकाबाबत पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। हेल्मेटचा वापर करूनही जीव वाचू न शकल्याने या अपघाताबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।